नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण एक बुद्धीचा खेळ खेळणार आहोत. तर या खेळामध्ये बघा आपण काही काड्यांच्या सहाय्याने इथे एक बाण तयार केलेला आहे. तर या बाणाची दिशा अशी इकडे चाललेली आहे बघा. तर या खेळामध्ये आता विद्यार्थी काय करणार आहेत, या बाणाची दिशा बदलवणार आहेत. पण इथे एक अट असणार आहे, ही बाणाची दिशा बदलवताना फक्त 3च कोणत्याही काड्या हलवायच्यात, म्हणजे उचलायच्यात आणि या बाणाची दिशा बदलायची. तर इथे विद्यार्थी आहेत बघा, एक एक विद्यार्थी प्रयत्न करणार आहेत आणि या बाणाची दिशा बदलता येते का ते पाहणार आहेत. तर आठ काय आहे एकदा लक्षात घ्या, काय आहे की 3च काड्या तुम्हाला हलवायच्यात आणि या बाणाची दिशा जी इकडे चालली त्याच्या विरोधात करायची, इकडं बदलवायची डायरेक्ट. तर ये चल तू अगोदर. किती काड्या हलवल्या तो? 3. हा, आता ही हली ना चौथी, ही एक. काड्या किती हलवायच्या? 3. पहिल्यासारखं कर. चला पुढची. 3च काड्या हलवायच्यात. हा, 2 हल्ल्या, 3 हल्ल्या. दिशा बदलली का बाणाची? बदलली आहे तिचं. चला पुढं चला. 3च काड्या हलवायच्यात. हा, किती काड्या हल्ल्यात? 2. हां, 3 काड्या हल्ल्या. हां, आता ठेव, तुला जशा ठेवायच्या तशा दिशा बदलवायची फक्त. बदलली का दिशा? नाही, तीच दिशा आहे. चल पौर्णिमा, 2 काड्या हल्ल्या. आता एकच काडी राहिली, एक काडी हलवायची. दिशा बदलली पण व्यवस्थित झाली का? नाही. चला पहिल्यासारखं करा, पुन्हा पहिल्यासारखं करा. हां, आता 3 काड्या हलवायच्या. एक काडी हलवली, दुसरी काडी हलवली, चुकलं नाही. चला पहिल्यासारखं करा, पहिल्यासारखं. एक काडी हलवली स्वातीने, दुसरी पण हलवली बघा. नाही जमलं तिला. चला पहिल्यासारखं कर. पल्लवी आली आता. आता काड्या हलवायच्या 3 कोणत्याही आणि दिशा बदलायची, विरुद्ध दिशा करायची या बाणाच्या. एक काडी उचलली, दुसरी उचलली. हा, तीन काड्या झाल्या. 4 काड्या उचलल्या तू तरी सुद्धा नाही जमलं. चल पहिल्यासारखं कर. चला वैष्णवी, एक काडी हलवलीस, विरुद्ध दिशा करायची वैष्णवी, विरुद्ध. दोन काड्या हलवल्या वैष्णवी. ते बाण झाला का? ते चुकलं. किती काड्या हलवल्या? चुकलं तरी पण. चला आता पहिल्यासारखं कर. हलवा. हा, पहिल्यासारखं कर. आता कर विरुद्ध बाण. 2 काड्या हलवल्यास, 3 काड्या हलवल्या. झालं का व्यवस्थित? नाही. आता सलोनी आली. सलोनी पहिल्यासारखं कर आधी. बरोबर कर, पहिल्यासारखा बाण कर. आता एक काडी हलवली, 2 हलवल्या.
कुठं काय पहिल्यासारखंच झालं. किती काड्या हलवल्यास? जमलं का? चला पुढं पहिल्यासारखं करा. बाण पहिल्यासारखं कर पांडू. आता बाणाची दिशा बदल. नीट नीट. वा वा शाबास. पांडूसाठी टाळ्या वाजवा एकदा. बघा पांडूने काय केलंय, बाणाची दिशा बदलवली. एकदा पांडू परत एकदा करून दाखव बरं चांगलं. एकदा बाण चांगला लावा असं. सगळे लक्ष द्या. बघा पांडूने कसं केलंय. तर हा खेळ कशाचा आहे? बुद्धीचा आहे. हा खेळ खेळताना आपल्याला घाई गडबड करायची नाही. व्यवस्थित निरीक्षण करायचं आणि बघायचं. ते पांडूने केलं बघा. हां पांडूने काय केलं बघा, मोठी काडी हलवली आणि त्या साईडला लावली आणि इकडच्या दोन बघा, दुसरी काडी उचलली. आता ही तिसरी. आणि बाणाची दिशा काय झाली, बदलली का नाही? पुन्हा एकदा पांडूसाठी जोरदार टाळ्या होत्या. मंडळी हा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.